हाय हॅलो नमस्कार. किड्स फन आदित्य आदिराजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे भोगीचा दिवस. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगीचा. आणि या भोगीच्या दिवशीच सुगड किंवा काही खण याची पूजा केली जाते. आणि हेच खण आणि सुगड घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत बाजारामध्ये. आम्ही मैत्रिणी मिळून बाजारामध्ये हे खण घेण्यासाठी आलेलो आहोत. तर इथे पहा, बाजारामध्ये सर्वत्र खण विकायला बसलेले आहेत. आणि हे खण घेऊन आम्ही याच ठिकाणी याला हळदी कुंकू लावून हे खण घरी घेऊन जातात. जानेवारी इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे हा मकर संक्रांतीचा सण. न खाई भोगी तो सदा रोगी, हे वाक्य आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद देणारा व आनंद उपभोगणारा. या दिवशी हा सण साजरा करत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून अभ्यंगस्नान करण्याची पण पद्धत आहे. त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही. हे खण घरी आणल्यानंतर याला स्वच्छ पाण्याने धुवून पाण्याने स्वच्छ करून यामध्ये ववसा भरला जातो आणि त्याची पूजा केली जाते. हा ववसा म्हणजे काय? भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या ऋतूत शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असतं. त्यामुळे आहारातही त्याचा तितकाच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो. म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी केली जाते. तीळ लावलेली बाजरीची भाकरी करून या सुगडांना म्हणजे खणाला नैवेद्य म्हणून ही भाकरी, गाजर आणि मिक्स केलेली सर्व भाज्यांची भाजी नैवेद्य करून दाखवला जातो. या ऋतूमध्ये येणारे पीक ज्वारी, गहू, गाजर, वाटाणा, ऊस, बोरं हे सर्व ह्या खणामध्ये सुगडामध्ये भरून याची पूजा घरी नेऊन आता याची पूजा करणार. तर सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांतीच्याही खूप खूप शुभेच्छा.